देशात मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज. केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता, तर पुढील 4 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटीचे मास्टर माइंड असल्याचं समोर. विद्यार्थ्यांना दिलेला प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेत आल्याचं उघड. आतापर्यंत देशभरातून 7 जणांना अटक. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाची घोषणा करणार. हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला आज पुणे कोर्टात हजर करणार. रुग्णालयाचं बिल परवडत नसल्यानं रागातून बनवली बॉम्ब सदृश्य वस्तू. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील विरोधात पुरवणी आरोपपत्र. झी 24 तासच्या पाठपुराव्याला मोठं यश. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप. नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कांदा आणि साखरेमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा. 30 जूनच्या आधी कर्जमाफी होणारच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. तर मुंबईमध्ये आंबा काजू उत्पादकांच्या मागण्यांसाठी विरोधक रस्त्यावर. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज चार्जशीट दाखल होण्याची शक्यता. महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती. नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळेंची बदली. खरात प्रकरणातील आरोप दत्ता कराळेंना भोवल्याची चर्चा. प्रवीण पडवळ नाशिकचे नवे आयजी, तर कराळेंवर राज्य मानवी हक्क आयोगात जबाबदारी. ठाणे महापालिकेच्या महासभेमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने. महासभेदरम्यान शेकडो कोटी रुपयांच्या 250 कामांना अवघ्या काही मिनिटात मंजुरी. भाजप नगरसेवकांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चार्टर जेट सोडून इकॉनॉमी क्लासनं विमान प्रवास. पुण्याहून बंगळुरूला रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. तुमच्या नेत्यांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा. सुनावणी दरम्यान कोर्टानं ठाकरेंना सुनावलं. पुढची सुनावणी 30 जुलैला. कल्याण काळे आणि संजय शिरसाटांमध्ये खडाजंगी. डीपीडीसी बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची. बैठकीमध्ये मुद्दे मांडताना शिरसाटांनी अडवल्याचा काळेंचा आरोप. डिझेल दरवाढीचा राज्यातील एसटी महामंडळाला मोठा फटका. एसटीला वार्षिक 124 कोटींचा तोटा होणार. अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले एसटी महामंडळ आणखी अडचणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गातील वाहतूक कोंडीचं विघ्न कायम. खासगी बसची 3 ते 4 वाहनांना धडक. टँकरही उलटल्यानं अडचणीत वाढ. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालत धिंड. उल्हासनगरमधील संतापजनक घटना. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2घांना अटक. पश्चिम आशियातील तणावादरम्यान पंतप्रधानांचा पहिलाच यूएई दौरा. दोन्ही देशांमध्ये 7 ऐतिहासिक करार. इंधन टंचाईच्या संकटामध्ये दुबईकडून मदत मिळण्याची आशा. राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या जागांवर दावा करता येणार नाही. स्पर्धा परीक्षांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. सर्वांना समान संधीसाठी निकषात बदल. भंडाराच्या वैनगंगा नदीपात्रामध्ये काँग्रेसचं जलसमाधी आंदोलन. पटोलेंसह इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. शिर्डीतील गर्भलिंग निदान प्रकरणी 3घांना अटक. आरोपींची संख्या 16वर. 2 सोनोग्राफी मशीनही जप्त.